टेन्शन आलंय मला. काल जे काही झालं त्यानंतर ऑफिसमध्ये कसं जायचं ते कळत नाही. पण हॉस्पिटलमध्ये तो ज्या प्रकारे तुझ्याशी वागलाय ना, मला नाही. त्याचाच कॉल. नको उचलूस आदित्य. नाही मदत. जर नाही घेतला तर प्रॉब्लेम होईल. एक काम कर, फोन स्पीकरवर टाकतो म्हणजे तुलाही त्याचा मूड कळेल. ओके. हो. हा मीर, कसं वाटतंय तुला आता? हाँ हाँ मी ठीक आहे. अरे आदित्य, मधुरा कशी आहे? अरे मधुराला खूप ताप आला होता. 102 ताप होता. थोडी शॉक मध्ये होती ती. आदित्य, थोडं बोलू का? म्हणजे बोल ना. कसं बोलू नाही कळत रे. मी खूप ऑकवर्ड झालोय. खरं तर मला सॉरी म्हणायचं आहे. खरंच म्हणजे मला कळतंय की मी खूप चुकीचा वागलो होतो, वेड्यासारखा वागलो. आता रिअलाइज होतंय मला. आदित्य, तुला कळतंय ना मला काय म्हणायचं ते? ऑफकोर्स मी कळतंय मला. आणखीन एक विचारू तुला? विचार ना. म्हणजे मला विचारायचं होतं की आपण पूर्वीसारखे एकत्र येऊ शकतो का? एकत्र काम करू शकतो का? हा प्लीज. येस मी, नक्कीच. तुला तुझी चूक कळली आहे ना, मग आम्ही कशाला मनात काय ठेवू? हो म्हणजे अरे मला कळते मी खूप वाईट वागलोय मधुराशी. मी आत्ताच तिला फोन करणार होतो पण तिला कसं फोन करू ना नाही कळलं यार. माझं धाडसच नाही झालं. कुठल्या तोंडाने बोलू तिच्याशी नाही कळतंय मला. ऍक्च्युली मधुरा इथेच आहे माझ्या बाजूला. ऍक्च्युली मी आपला फोन स्पीकरवर टाकला होता. हो मधुरा ऐक ना. म्हणजे माझं खूप चुकलंय. मी खूप तुला त्रास दिलाय ग. मला माहितीये तू मला हेट करत असशील, पण आणि तू माझ्या कानफडत मारलीस ना ते अगदी करेक्ट केलंस. हॅलो मधुरा, मधुरा ऐकतेस ना तू? मधुरा, मला माहित होतं तू मला माफ नाही करणार आणि त्यात काहीच चुकीचं नाहीये. तू बरोबर आहेस. मीच खूप चुकीचा वागलोय, खूप त्रास दिला यार तुला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी ना एक काम करतो, मी सरळ मुंबई सोडून निघून जातो. म्हणजे तुला माझं तोंड बघावं नाही लागणार. मिहिर, मधुरा, मी तुला आता कसलाही त्रास देणार नाही. मला प्लीज माफ कर. ओके ओके ओके. हे बघ मिहिर, आपण एकमेकांना ऑकवर्ड नको करूया आता. हा मधुरा, खूप मनापासून थँक्स. मधुरा, आता पुन्हा असं काही होणार नाही. ट्रस्ट मी. ग्रेट. मीर, आता पुन्हा आपण तेच उघडत नको बसूया. बरं, मधुरा अजून 1-2 दिवस ऑफिसला येणार नाही. तिला आरामाची गरज. पण मी येतोय. सरांना पुण्याच्या साईटचे रिपोर्ट द्यायचे. ओके ओके देन, भेटू. सी यू सून. मधुरा, बाय. टेक केअर. ग्रेट. हाँ बोल आदित्य. हाय. डिस्टर्ब नाही ना केलं? म्हणजे बोलू शकतो ना, कारण ऑफिसचं वेगळं असतं, शाळेचं वेगळं असतं.
नाही नाही, अगदी योग्य वेळी फोन केलास तू. ऑफ पिरियड आहे माझा. अच्छा, म्हणजे तुझं टाइम टेबल आता मला पाठ करून ठेवायला हवं. ऑफ पिरियड असतानाच फोन करायचा. बोल ना. ऐक ना, मिहिरचा फोन आला होता. मिहिरचा? आता काय? टेन्शन घेऊ नको, सुलट आहे. सॉरी म्हणण्यासाठी फोन केला होता त्याने. खूप खूप मनापासून सॉरी म्हणत होता. म्हणजे आपण जे काही वागलो त्याबद्दल खूप गिल्टी फील करत होता. मधुराला पण खूप मनापासून सॉरी म्हणाला. म्हणजे मधुराशी बोलण्याची डेअरिंग होत नव्हती त्याची, पण मग मी मला आलेला फोन स्पीकरवर टाकला. अरे वा, हे तर खरंच खूप बरं झालं. मनावरचा ताण गेला माझ्या. हो ना, जे काही घडलं त्यानंतर एकत्र काम करणं खूप कठीण गेलं असतं. पण मग त्याने रिक्वेस्ट केली की आपण सगळं विसरून एकत्र काम करूया. आम्ही सुद्धा म्हणाले, एखाद्या माणसाला जर पश्चाताप झाला असेल तर आपण सुद्धा ताणून धरणं योग्य नाहीये ना, कोऑपरेट करायला पाहिजे. बरोबर आहे तुझं. मग आता जातोयस तू ऑफिसला? हो, निघालोच आहे. साईट व्हिजिट बद्दल शशांक सरांना अपडेट करायचं आहे. पण मधुरा 1-2 दिवसांनी जॉईन करेल. म्हणजे कसं आहे, 1-2 दिवसांनी थोडासा ऑकवर्डनेस कमी होईल ना दोघांमधला. अरे ही तर ग्रेट न्यूज आहे. हो ना, एक ग्रेट न्यूज तर मिळाली, पण मी जगातल्या ग्रेटेस्ट न्यूजची वाट बघतोय. बाय. पण आवडतंय वाट बघायला. प्लीज काळजी करू नको. आणि कोणी काही बोललं तर मी आहे ना. काय हे बाई, साठेबाई म्हणजे ना, अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पण. कधी कराल फोन? मीरेचा फोटो तरी दाखवला पण कुणाच ठाऊक. इथे एक एक मिनिट महत्वाचं आहे आणि यांना त्याचं काहीच पडलेलं नाहीये. मीच करते. बोला सोनूताई. सोनूताई, अहो मी कमू कमू बोलते. अहो तेच ते, आमच्यासाठी सगळे सारखेच. सोनू काय आणि कमू काय, सगळ्यांना आपापल्या मुला मुलींची लग्नच ठरवायची आहेत. मी स्पेशल आहे बरं का साठेबाई. बरं मी काय म्हणते, तुम्ही काही फोन नाही केलात पुढे? आमच्या मिरेचा फोटो दाखवलात का? अहो वेळच मिळाला नाही अजिबात. मला खूप लग्न करायची आहेत अजून. काय तुम्हाला? इश्यबाई, खूपच विनोदी स्वभाव आहे ना तुमचा. बरं ऐका ना, मीराचा फोटो त्या MR ला खूप आवडला. हा MR? अहो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. अहो तुम्ही डॉक्टरचं स्थळ बोललेलात बाई. गेलं ते स्थळ. अहो डॉक्टरच्या ऐवजी MR. हाय काय नाही काय. हे म्हणजे कसं आहे, डब्यात काजू आहे सांगायचं आणि झाकण उघडल्यावर शेंगदाणे निघायचे. काय हो, डॉक्टरचं स्थळ आहे, MRचं स्थळ दाखवलं. MR तर MR. स्वतःचं घर हवं फक्त. माझा मुख्य मुद्दा तोच आहे. बाकीची माहिती सांगा. हो सांगते. कमूताई, एक मिनिट. हा, मला सोनूताईचा फोन येतोय. मी तुम्हाला नंतर फोन करते. नाव सोनूबाई, हाती कठलाचा वाळा. वा, आज भजी वाटतं. हो, आज भजी स्पेशल वातावरण आहे ना. हो, म्हणजे मला ताव नाही मारता येणार, पण मी 1-2 खाईन. कर मी जाऊन येतो. अरे तू कुठे निघालास? जॉगर्स पार्क मध्ये नवीन मित्र झाले, रोज फिरायला येणारे. त्यांच्याशी गप्पा मारलं की जरा बरं वाटतं.
वा नवीन फ्रेंड चांगले चांगले थोडा चेंज. हो. मधुरा कुठे गेली रे? तिला सांगितलं होतं घराबाहेर पडू नको. नाही मी म्हटलं होतं तुला जाऊ नकोस म्हणून, पण दिवसभर आराम केला होता. म्हटलं पाय मोकळे करून येते तर ठीक आहे ना. पण जेवली ना रे ती नीट दुपारी? नाही म्हणजे मी मुद्दाम फोन नाही केला तिला, उगाच डिस्टर्ब नको व्हायला. पण तू काळजी घेतलीच असेल म्हणा. हा पण जवळपासच गेलीये ना? हा, येईल तासाभरात येईल ते. हा, मी जाऊन येतो जॉगर्स पार्क मध्ये. लवकर ये. म्हणजे घरात कोणीच नाहीये? आदित्यसाठी चिठ्ठी लिहिण्याची योग्य वेळ आहे. खरंच विशाखामुळे इतकी चांगली आयडिया सुचली आहे ना. हे आदित्यशी बोलताना हिंमत होत नाहीये माझी. मी चिठ्ठीतून लिहू शकते. आय लिहू, प्रिय आदित्य, प्रिय काय सांगू तू? सांगू कशी रे तुला मी अशी? सांगू कशी रे तुला मी अशी? भावना माझ्या मनातल्या समजून घे तुझ्याचसाठी. फुलती माझ्या मनाच्या कळ्या. भेट झाली अवचित आपुली. मधुरा मधुरा, तू खाली काय करतेस आराम करायचं सोडून? आदित्य ओरडू नकोस ना. अरे मला वर पडून पडून कंटाळा आला. तू पाय मोकळे करायला बाहेर पड. काय पाय मोकळे करायला? 102 ताप होता तुला काल. तू विश्रांती घ्यायची ना मधुरा. आय नो सॉरी. ओके बरं चल, मी तुझ्यासाठी फ्रुट्स आणले. खरंच तुझ्या एवढं लक्षात होतं? अगं लक्षात नसायला काय झालंय? आणि मी आजारी असतो तर तू नसतेस का आणले? आता बरं वाटतंय ना? थोडा अशक्तपणा आहे पण इट्स ओके. चल. He really cares for me. सावकाश. चल. समजून घे तू इतके असतो मौनात तसं होकार. ताई काय करत होती? काही नाही लिहित होतीस ना? बघू. अगं नाही शाळेचं काम आहे. म्हणजे उद्या कार्यक्रम आहे ना शाळेत, त्यासाठी भाषण लिहित होते. काय भाषण? चेहरा सांगतोय जसं काय लव्ह लेटर लिहित होतीस. तू उगीच काहीतरी काय. आदित्य अरे काय आणलेस तू? मधुरासाठी फ्रुट्स आणलेत. वा आण मी फ्रूट सॅलड करते. मधुरा माझा कागद आहे असू दे. अगं बघू तरी दे. अगं पण तुला का हवं इतका काय इंटरेस्ट आहे तुला माझ्या भाषणात? नाही लपवतेस का? बघू. लपवत नाहीये मी. अगं पण नको ना, तुझं काय थांबायचं? मधुरा एक मिनिट. मधुरा थांब. मधुरा एक मिनिट, माझा कागद आहे प्लीज. तरी काय आधी मी वाचणार आहे. आलोच. अरे आदित्य. अरे अरे पण मला तर वाचू दे. हे बघ मी आधी अरे एक सेकंड. अरे काय चाललंय? काही नाही असंच.
मधुरा हे नाचकाम कमी कर. दिवसभर आराम केलास ना तो फुकट जाईल. खाली फिरायला गेली होतीस ना, जा आज जाऊन आराम कर. चल निघ निघ. मामा मी आलोच. मावशी मावशी तो 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 कागद माझा आहे, द्या ना. कागद मला हवाय, वाण्याची यादी लिहायची. वाण्याची यादी त्याच्यावर नको. का सोनं लागलंय का याला? गहू संपलेत, काजू. मावशी, मामा बोलवतोय का तुला? कशाला? अगं असेल काहीतरी काम त्याचं. चल लवकर, उशीर होतोय. हा थांब, हे काम झाल्यावर येते म्हणा. मावशी एवढा वेळ नाहीये. चल ना, चल लवकर. अगं कागद दे माझ्याकडे. चला. काय तुमची घाई ग? काय रे दादा, काय झालं? हा, कामातून उठून आले मी. सांग, बोल, कशाला बोलवलेलंस? मी कुठे बोलवलं? काय? अरे मामा, विसरलाय? तूच सांगितलंस ना मला की कमू मावशीला बोलाव म्हणून. काय दादा, चांगली किराणा मालाची यादी करत होते मी. तू बोलवलं म्हणून मी निघून आले तडक. म्हातारा झालास का? तुला आठवत नाही का? नक्की जाऊ काय? दे, जाऊ दे. मावशी, बरं झालं तू आलीस. मी बघ काय बनवलंय, गरमागरम भजी. खाऊन सांग बघू कशी झालीये. घे. वा वा वा, तरीच मला सुवास येत होता ग बाई भाज्यांचा. काय बघू इथे, काय सारखं कागद दे इकडे. तेलकट आहेत भजी, जरा तेल काढते ना मी. मावशी जाडी होईल ना तुझी. आता झालं. अगं मावशी, खाली काय टाकलंस? निदान डस्टबिन मध्ये तरी टाकायचंच ना. थांब, मीच टाकते. टाक टाक, कामापुरता मामा. आदित्य, हाय. काही हवंय का तुला? नाही, काही नाही, पाणी प्यायला आलोय. अच्छा, तू कशाला? मी घेतो ना, तुझा आराम कर. मामा रागावतीला नाही तर. ठीक आहे. फायनली मीराची पहिली चिठ्ठी हातात लागली. पण मीराने काय लिहिलं असेल चिठ्ठीत?